नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFO कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। 33.56 कोटी खात्यात जमा करण्यात आले इतके टक्के व्याज। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। आपण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, EPFO कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत येणाऱ्या 97% कर्मचाऱ्यांच्या खात्यात 8.25% व्याज हस्तांतरित करण्यात आले आहे। केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कर्मचाऱ्यांना व्याज देण्यात आले आहे। गेल्या वर्षी 2014 या आर्थिक वर्षासाठी कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरू झाली होती, जी डिसेंबरमध्ये पूर्ण झाली। 3.56 कोटी EPFO कर्मचाऱ्यांना मिळाले व्याजाचे पैसे। मित्रांनो, दरम्यान केंद्रीय मंत्री मांडविया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आता कर्मचाऱ्यांच्या EPF खात्यामध्ये व्याज देण्याची प्रक्रिया जलद प्रक्रियेसाठी बदलण्यात आली आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया जूनमध्येच पूर्ण झाली आहे। 2025 या आर्थिक वर्षासाठी 33.56 कोटी खात्यासह 13.88 लाख कर्मचाऱ्यांचे वार्षिक खाते अपडेट करायचे होते। त्यापैकी 8 जुलैपर्यंत 13.86 लाख कंपन्यांच्या 32.39 कोटी खात्यामध्ये 8.25% दराने व्याजाचे पैसे जमा झाले आहेत। उर्वरित कर्मचाऱ्यांच्या खात्यातही जमा होणार पैसे। मित्रांनो, मांडविया यांनी सांगितले की उर्वरित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यातही व्याजाची रक्कम या आठवड्यात जमा केली जाईल। केंद्र सरकारने व्याजदर जाहीर केल्यानंतर EPFO दरवर्षी EPF सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करते। 2024-25 साठी केंद्राने 22 मे रोजी EPFO सदस्यांसाठी 8.25% व्याजदराने ठेवी मंजूर केल्या होत्या। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।